ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुखाची सावली तव पंखाखाली. नसो वैर भाव नको कोणी वैरी, नसो वैर भाव नको कोणी वैरी, राहू दे रे दारी प्रभो तुझा, राहू दे रे दारी प्रभो तुझा. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. भक्तांची माऊली तुझे मिले करू, भक्तांची माऊली तुझे मिले करू. कसा मी सावरू तुझ्या विना, कसा मी सावरू तुझ्या विना, तुझ्या विना. सुखाची सावली तव पंखाखाली. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन यशायाचा 44 अध्याय 3 ते 5 वचन. यशायाचा 44 अध्याय 3 ते 5 वचन. मी तहानलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन, मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील, झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकात वाढतील. एक जण म्हणेल मी परमेश्वराचा आहे, दुसरा याकोबाचे नाव लावेल, आणखी एक आपली सही मी परमेश्वराचा अशी करेल, तर आणखी एक स्वतःला इस्रायल म्हणून घेईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत, जे यशाया त्याचा 44 अध्याय आणि 3 ते 5 वचनामध्ये आम्ही पाहतो. प्रभूचं वचन म्हणते की मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा ओतेन. तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमी ह्या ज्या दोन गोष्टी आहे, आम्ही पाहतो की कोरडी जमीन जी असती ती खडकाळ असते आणि त्या भूमीवर काहीच उपजत नाही, त्या काही उगवत नाही, एकदम ती खराब असते आणि त्या भूमीला कोणी प्रेम करत नाही, या त्या भूमीला कोणी लाईक करत नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये परिश्रम करण्याचा निश्चय करतो, ज्या वेळेस आम्ही त्याच्यामध्ये
त्या परिश्रमासोबत देवाचं सहाय्य पाहतो. निश्चितच ती भूमी, तृषित भूमी, परमेश्वर सिंचणारा देव आहे. परमेश्वर त्या भूमीला आशीर्वादित करणारा देव आहे. आम्ही जर उदाहरण पाहायला गेलं तर अब्राहमाचं जीवन, ज्यावेळेस अब्राहम आणि त्याच्या संतती आणि त्याच्या लोकांमध्ये संपत्ती वाढली, वाद वाढले. आणि आम्ही पाहतो 13वा अध्याय उत्पत्तीच्या त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की लूत आणि अब्राहमाच्या लोकांमध्ये भांडण झाले. आणि हे पाहून अब्राहमाला वाईट वाटलं आणि त्याने म्हटलं की बाबा, तू तुझी मालमत्ता घे आणि तू वेगळा हो. जर तू पूर्व दिशेने जाशील तर मी पश्चिमेने जाईल, आणि जर तू उत्तरेकडे जाशील तर मी दक्षिणेकडे जाईल. या प्रकारे त्याचा निर्णय झाला. परंतु निवड ही लोताकडे त्यांनी दिली. आणि आम्ही पाहतो की लोतने जे निवडलं ते त्यांनी पाहिलं. 10 वचनामध्ये असं म्हणते की लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनेकडचे सर्व खोरे पाहिले. तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. आणि ह्या गोष्टीला पाहून त्याचं मन मोहक झालं. परंतु प्रियानो, ज्या अब्राहमाकडे भाग राहिला तो भाग खडकाळ होता. त्याच्यामध्ये वाळवंट प्रकारचं स्थान होतं. परंतु त्यांनी त्यामध्ये पण विश्वासयोग्यता परमेश्वराकडे दाखवली. अनेक वेळा आमच्याकडे येणारा भाग, आमच्या जीवनाला, आमच्या वाटेला येणारा भाग कदाचित तो सुकलेला असेल. आमचं शरीर, आम्हाला मिळणारा आशीर्वाद तो फार कमी असेल. परंतु आम्ही ज्या आशीर्वाद देणारा देव आहे त्याच्याकडे आपली दृष्टी लावली तर देवाचं वचन म्हणते का तो परमेश्वर तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जलधारा ओतणारा देव आहे. म्हणजे तो आशीर्वाद करणारा देव आहे. आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन असं परमेश्वराचं वचन म्हणते. काय आम्ही त्या देवाकडे आपली दृष्टी लावली का? प्रभू येशू तो मला आणि तुम्हाला सहाय्य करेल आणि मला आणि तुम्हाला त्या आशीर्वादाला प्राप्त करून घेण्यामध्ये तो आपली कृपा पुरवेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, आज तू आमच्या समोर अनेक वेळा प्रभू असे पेच प्रसंग येऊ देतो की आम्हाला निवड करावायची असते. आणि निवडच्या वेळेस प्रभू अनेक वेळा आमच्या वाटेला जे योग्य नाही, जे खाली आहे, जे वाळवंट आहे, जे वृक्ष आहे, ती स्थिती आमच्या हातात येते. परंतु देवा, तू आमच्या सोबत आहे. तुझं वचन म्हणते, मी आपल्या आत्म्याची व आशीर्वादाची वृष्टी करीन. देव बाप्पा, आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आमच्या वाळवंटाला प्रभूजी होय बाप्पा पाण्याने भरून काढ आणि आमच्या वृक्षभूमीला जलधाराने ओत आणि आमचं जीवन आशीर्वादित कर. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पंखाखाली सुखाची सावली, तव पंखाखाली जीवाला लाभली. ख्रिस्त राया जीवाला लाभली. ख्रिस्त राया, ख्रिस्त राया सुखाची सावली, तव पंखाखाली सुखाची सावली, तव पंखाखाली सुखाची सावली, तव पंखाखाली. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.